Hello everyone. Today we are discussing the new chapter of the company, that is promoters of the company. तर कंपनीज ऍक्ट नुसार प्रमोटर म्हणजे कोण? हु इज द प्रमोटर ऑफ द कंपनी? द कंपनीज ऍक्ट 1956 did not define the term promoter, although the words was used in some of its sections. म्हणजे प्रमोटर ह्या व्यक्तीची डेफिनेशन 1956 च्या ऍक्ट नुसार दिलेली नाहीये, पण बऱ्याचशा सेक्शन्स मध्ये प्रमोटर हा शब्द आलेला आहे. परंतु वेगवेगळ्या ऑथरने प्रमोटर ह्या शब्दाची डेफिनेशन दिलेली. तर ॲज पर कॉकबर्न CJ defines a promoter as one who undertakes to form a company with reference to a given project and to set it going, and who take the necessary step to accomplish that purpose. तर ह्या कॉकबर्नने एक डेफिनेशन दिलेली आहे कंपनीच्या रिलेटेड प्रमोटरची. तर प्रमोटर म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती कंपनी सुरू होण्याच्या आधी एखादी कंपनी सुरू होण्यासाठी ज्या स्टेप घ्यायच्या असतात त्या स्टेप ती व्यक्ती घेते, आणि एखादी कंपनी सुरू करायचंय हे ती व्यक्ती डिसाईड करते. मग ती कंपनी कशी सुरू करायची, कशाशी रिलेटेड कंपनी सुरू करायची, या संबंधित प्रत्येक गोष्ट जी व्यक्ती ठरवते ती व्यक्ती म्हणजे प्रमोटर. तर ह्या प्रमोटरचा बऱ्याच वेळा कंपनी सुरू झाल्यानंतर कंपनीशी काही संबंध असेल असंही गरजेचं नाहीये. तो फक्त प्रमोट करतो, कंपनी सुरू करून तो व्यक्ती कंपनीच्या बाहेर सुद्धा पडू शकतो. अशी जी व्यक्ती असते तर तिला म्हटलं जातं प्रमोटर. तर मग ह्या प्रमोटरचं कंपनीमध्ये काय स्थान आहे? हु इज द प्रमोटर ऑफ द कंपनी? तर आता वेगवेगळ्या ऑथर्सने तिथे डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. The word promoter is more of a business rather than a legal term. Section 2, subsection 69 of the Act attempts a definition of the term in the following words. Promoter means a person who has been named as a promoter in a prospectus. अशी व्यक्ती जिचं नाव प्रॉस्पेक्टस मध्ये ॲज अ प्रमोटर म्हणून दिलेलं असतं. Who is identified by the company as a promoter in its annual return, or who has control over the affairs of the company directly or indirectly, whether as a shareholder, director or otherwise. तर प्रमोटर म्हणजे ही अशी व्यक्ती की जी व्यक्ती, ज्या व्यक्तीचं प्रॉस्पेक्टस मध्ये प्रमोटर म्हणून नाव असतं, ती व्यक्ती कंपनीला एक वेगळी आयडेंटिटी देते, कंपनीचं एक वेगळं हे तयार करते की कशा प्रकारची कंपनी आपल्याला तयार करायची आहे. कंपनीच्या सर्व अफेअर्सवर जी व्यक्ती कंट्रोल करते, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेअर होल्डर थ्रू किंवा डायरेक्टर बनून कंपनीवर कंट्रोल करते, अशी जी व्यक्ती असते ती म्हणजे प्रमोटर. प्रमोटर कॅन बी रेम्युनरेटेड फॉर देअर सर्व्हिसेस, बट दे हॅव टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द इनकॉर्पोरेशन ऑफ द कंपनी थ्रू अ प्री इनकॉर्पोरेशन ऑफ द कंपनी. म्हणजे प्रमोटर ह्या व्यक्तीला कंपनीकडनं काही रेम्युनरेशनही दिलं जातं कंपनी प्रमोट करण्यासाठी, परंतु प्रमोटरचा ऍक्ट हा कंपनी सुरू होण्याच्या आधीचा असतो. म्हणजे कंपनी रजिस्टर्ड होण्याच्या आधी कंपनीशी रिलेटेड ज्या ज्या लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात तर त्या सर्व कोण करत असतं, तर तो म्हणजे प्रमोटर. द प्रमोटर विल युजली ऍक्ट ॲज नॉमिनी ऑर ॲज द फर्स्ट डायरेक्टर ऑफ द कंपनी. तर तो कंपनीचा एक फर्स्ट डायरेक्टर म्हणून कंपनीचं कामकाज प्रमोटर हा करत असतो. अकॉर्डिंग टू चार्लेस वर्थ अँड मोर्से, बिफोर अ कंपनी कॅन बी फॉर्म देअर मस्ट बी सम पर्सन्स who have been intention to form a company and who take the necessary steps to carry that intention into operation. Such person are called promoter. तर ही खूप छान डेफिनेशन दिलेली आहे चार्लेस वर्थने की अशी व्यक्ती कंपनी फॉर्म होण्याच्या आधी एक इंटेन्शन म्हणजे एक इच्छा व्यक्त करते की आपल्याला अशा प्रकारची एक कंपनी सुरू करायची आहे, आणि ती इच्छा ते इंटेन्शन पूर्ण करण्यासाठी ज्या स्टेप्स घेते तर ती व्यक्ती म्हणजे प्रमोटर. दस प्रमोटर्स आर पर्सन हु व्हिज्युअलाइज द फॉर्मेशन ऑफ अ कंपनी बिफोर इट इज बॉर्न अँड डू ऑल दॅट इज नेसेसरी टू इनकॉर्पोरेट. तर ही अशी व्यक्ती असते की जी कंपनी सुरू होण्यासाठी सर्व इसेन्शियल आवश्यक गोष्टी करत असते, ती व्यक्ती म्हणजे प्रमोटर. तर आता
हा जो प्रमोटर असतो तर हा खूप महत्वाचा व्यक्ती असतो कंपनीच्या फर्स्ट इनिशियल स्टेजला. तर हा प्रमोटर कंपनीशी रिलेटेड वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट करत असतो. म्हणजे एखादी कंपनी एस्टॅब्लिश करायची असेल तर वेगवेगळ्या लोकांशी काही कॉन्ट्रॅक्ट करायचे असतील, वेगवेगळ्या लोकांशी काही डील करायचे असतील, तर ह्या सर्व गोष्टी कोण ठरवत असतो तर प्रमोटर. आणि असं काही नेसेसरी नाहीये की प्रमोटर हा त्या कंपनीचा कंपल्सरी पार्टिसिपेंट असेलच, बट दे नीड नॉट कंपल्सरीली पार्टिसिपेटेड इन द फॉर्मेशन ऑफ द कंपनी. काही आवश्यकता नाहीये की प्रमोटर हा कंपनीचा कोणीतरी व्यक्ती असला पाहिजे, डायरेक्टर, शेअर होल्डर. त्याने कंपनी एकदा सुरू झाल्यावर प्रमोटर हा कंपनीतनं बाहेर पडू शकतो. पण जरी प्रमोटर हा कंपनीतनं बाहेर पडला एकदा कंपनी सुरू झाल्यानंतर, तरी कंपनीचे असे काही ऍक्ट्स आहेत की ज्यासाठी प्रमोटर तिथे लायबल असतो. Sometimes a few persons may only act as a professional who help the promoters on behalf of the company, like the solicitor, chartered accountant, etc. and get paid for their services. तर प्रमोटर सोबतच काही प्रोफेशनल असे असतात की जे प्रमोटरला ती कंपनी सुरू करण्यासाठी मदत करत असतात. कंपनीचे लिगल फॉर्मॅलिटीज हे पूर्ण करण्यासाठी, कंपनीचे लिगल डॉक्युमेंट्स कंप्लीट करण्यासाठी सॉलिसिटर असतील किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतात कंपनीचं बजेट, अकाउंटिंगचं सगळं काम पाहण्यासाठी. तर असे जे व्यक्ती असतात की जे प्रमोटरला त्या ठिकाणी हेल्प करत असतात आणि त्यासाठी कंपनी सुरू झाल्यावर ती कंपनी त्यांना काहीतरी तिथे पेड करत असते. परंतु ते व्यक्ती त्या कंपनीचे मेंबर होतीलच फ्युचरमध्ये, असं काही कंपल्शन नाही. द प्रमोटर्स इन मोस्ट ऑफ द केसेस डिसाइडेड ॲज टू व्हॉट इज द टाईप ऑफ अ कंपनी टू बी फॉर्म. तर प्रमोटर हे डिसाईड करत असतं की कुठल्या प्रकारची कंपनी फॉर्म करायची आहे आणि काय त्या कंपनीसाठी फ्युचरमध्ये करावं लागू शकतं. तर ही प्रत्येक गोष्ट डिसाईड करण्याचं काम करत असतो तो म्हणजे प्रमोटर. अ प्रमोटर ऑक्युपाइज अ फिड्युशियरी पोझिशन, वाइस वर्सा द कंपनी अँड सिन्स ही इज लाईक अ ट्रस्टी ऑफ द कंपनी, ऑल इज डिलिंग शुड बी फेअर अँड ओपन. तर आता प्रमोटरला एक फिड्युशियरी पोझिशन, फिड्युशियरी म्हणजे आपण म्हणतो की विश्वासू व्यक्ती, एक फिड्युशियरी रिलेशन त्याचं कंपनीशी तयार झालेलं असतं की ज्या व्यक्तीवर कंपनी पूर्णपणे रिलायबल राहू शकते, विश्वास ठेवू शकते की ह्या व्यक्तीने प्रत्येक गोष्ट अगदी फेअर आणि ओपनपणे केलेली आहे. त्यामुळे प्रमोटरला कुठलीही गोष्ट जे कंपनीशी रिलेटेड केलेली आहे ती प्रत्येक गोष्ट ओपनली कंपनी एस्टॅब्लिश झाल्यावर कंपनीच्या मेंबर्सला सांगणं किंवा कंपनीच्या मेंबर्स समोर ओपन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ॲज पर लॉ प्रमोटरची एक लिगल पोझिशन असते. तर ती पोझिशन म्हणजे काय तर तो एक विश्वासू व्यक्ती, ॲज अ ट्रस्टी म्हणून प्रमोटर हा त्या कंपनीचा विश्वस्त व्यक्ती असतो की ज्याच्यावर विश्वास ठेवून कंपनी पुढचं सगळं काम करू शकते. आणि प्रमोटरने जे काही काम केलेलं आहे ते पूर्णपणे फेअरली आणि ओपनपणे केलेलं आहे असं कंपनी तिथे गृहीत धरू शकते. Promoter cannot make profit at the expenses of the company which they have promoted without the knowledge and consent of the company. तर जी कुठलीही गोष्ट प्रमोटर करत असेल कंपनीशी रिलेटेड तर त्यामधनं प्रॉफिट कमवणं आणि प्रॉफिट कमवून कंपनीच्या विदाऊट कंपनीला कुठलंही नॉलेज न देता प्रमोटर त्या कंपनीशी रिलेटेड कुठल्याही व्यवहारातनं प्रॉफिट कमवू शकत नाही. इन केस दे डू सो दे मे बी कंपेल्ड टू अकाउंट फॉर इट. आणि जर तसं त्या प्रमोटरने केलं तर तो त्या ऍक्टसाठी तिथे लायबल असू शकतो. प्रमोटर स्टँड्स अनडाउटेडली इन अ फिड्युशियरी पोझिशन. आता फिड्युशियरी पोझिशनवर प्रमोटर असतो हे एका केस लॉ मध्ये कोर्टाने डिसाईड केलेलं आहे. त्या केसचं नाव आहे अर्लांजर व्हर्सेस न्यू समब्रिरो फॉस्फेट कंपनी. हे इंग्लिश केस असल्यामुळे सर्व इंग्लिश नाव आहे त्याच्यात. तर ह्या केसमध्ये कोर्टाने डिसाईड केलं की प्रमोटर स्टँड्स अनडाउटेबली इन अ फिड्युशियरी पोझिशन. दे हॅव इन देअर हँड्स द क्रिएशन अँड मोल्डिंग ऑफ द कंपनी. दे हॅव द पॉवर ऑर डिफाइनिंग हाऊ अँड व्हेन, इन व्हॉट शेप अँड अंडर व्हॉट सुपरविजन द कंपनी शॅल स्टार्ट इन टू एक्झिस्टन्स अँड बिगिन टू ऍक्ट ॲज अ ट्रेडिंग कॉर्पोरेशन. तर हा असा विश्वस्त असतो कंपनीचा की जो कंपनीला कुठल्या मोडवर कशा प्रकारे चेंज करायचा आहे, कंपनी कशी चालवायची आहे
कंपनीवर कंट्रोल कसा करायचा आहे ही प्रत्येक गोष्ट ठरवणारा व्यक्ती म्हणजे प्रमोटर. तर हे कंपनी लॉ मध्ये प्रमोटरचं स्थान आहे. मग हा जो प्रमोटर असतो तर याची काय ड्युटी असते, काय लायबिलिटी असते कंपनीची. तर आता तो प्रमोटर सच फुल अँड फ्रँक डिस्क्लोजर ॲज अबाव मस्ट बी मेड बाय द प्रमोटर टू ऑल द शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी, पर्टिक्युलरली व्हेन कॅपिटल इज रेस्ड बाय द कंपनी फ्रॉम मेंबर्स ऑफ द कंपनी. तर त्या प्रमोटरला, शेअर होल्डर्सला आणि कंपनीला कंपनीशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन देण्याची गरज असते. ज्यावेळी कंपनीचं कॅपिटल रेज करणार असेल म्हणजे वाढवणार असेल तर त्यावेळी ओपनली त्या प्रमोटरला, शेअर होल्डर्सला त्याविषयी माहिती देणं आवश्यक असतं. आता however when a full disclosure is made, it is not unlawful for a promoter to sell his property to the company for a profit. आता जेव्हा कंपनीला म्हणजे पूर्ण सर्व डिस्क्लोज केलेलं असतं प्रमोटरने आणि त्यावेळी जर तो त्याची प्रॉपर्टी कंपनीला विकत असेल आणि त्याने ती प्रॉपर्टी कितीमध्ये कंपनीला विकलेली आहे या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन प्रमोटरला कंपनीला द्यावी लागू शकते. The review of the case law indicates that the law imposes two-fold fiduciary duty on a promoter. तर कायद्यानुसार त्या दोन ड्युटीज प्रमोटरवर इम्पोज केलेल्या आहे कायद्याने. कुठल्या? अ ड्युटी नॉट टू मेक एनी सिक्रेट प्रॉफिट आउट ऑफ द प्रमोशन ऑफ द कंपनी अँड अ ड्युटी टू डिस्क्लोज एनी इंटरेस्ट विच ही मे हॅव इन एनी ट्रान्झॅक्शन एंटर्ड इनटू बाय द कंपनी. तर प्रमोटरच्या ह्या दोन ड्युटीज आहे. तो कुठलंही सिक्रेट प्रॉफिट कंपनीच्या प्रॉपर्टीमधनं किंवा कंपनीमधनं प्रमोटर कमवणार नाही. जे काही तो कमवणार आहे ते आधीच त्याला कंपनीच्या लोकांना डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. आणि सेकंड की ड्युटी टू डिस्क्लोज एनी इंटरेस्ट विच ही मे हॅव इन अँड ट्रान्झॅक्शन एंटर्ड इन टू बाय अ कंपनी. तर त्याने जे जे काही ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत कंपनीच्या याच्यासाठी, कंपनीच्या पुढच्या भवितव्यासाठी, तर ती प्रत्येक गोष्ट त्याला कंपनीला डिस्क्लोज करणं आवश्यक असतं. तर आता त्यानुसार काही लायबिलिटीज प्रमोटरच्या दिलेल्या आहेत. प्रमोटर हा कंपनीचा एक मोठा विश्वस्त व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर काही लायबिलिटीज कंपनीज ऍक्टनुसार देण्यात आलेल्या आहे. जरी कंपनी सुरू झाल्यानंतर प्रमोटरचा कंपनीशी कुठलंही रिलेशन नसेल तरी कंपनी सुरू होण्याच्या आधीचे जे काही ऍक्ट आहेत तर त्याच्याशी रिलेटेड जर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याला पूर्णपणे प्रमोटर जबाबदार असेल. कंपनीशी रिलेटेड एखादा कॉन्ट्रॅक्ट प्रमोटरने केलेला असेल तर त्याला पूर्णपणे कोण जबाबदार असेल तर तो म्हणजे प्रमोटर. आता त्या लायबिलिटीज दिलेल्या आहे. लायबिलिटी ऑफ प्रोमोटर्स अंडर अ प्रॉस्पेक्टस. आता प्रॉस्पेक्टस मध्ये प्रमोटरचं नाव दिलेलं असतं त्यामुळे प्रॉस्पेक्टस मध्ये जर काही खोटी माहिती दिलेली असेल तर त्यासाठी प्रमोटर हा तिथे जबाबदार असतो. सेक्शन 35 ऑफ द ऍक्ट इम्पोजेस सिव्हिल लायबिलिटी ऑन सर्टन पर्सन्स इन्क्लुडिंग द प्रमोटर्स. तर प्रॉस्पेक्टस मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि ती इन्फॉर्मेशन जर खोटी असेल तर त्या प्रमोटरच्या अगेन्स्ट सिव्हिल ऍक्शन घेतली जाऊ शकते आणि प्रमोटर त्या सिव्हिल याच्यासाठी तिथे लायबल असू शकतो. आता प्रमोटर कॅन बी लायबल फॉर नॉन कम्प्लायन्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट. तर जर म्हणजे लॉच्या ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत तर त्याचा जर पूर्णपणे कम्प्लायन्स प्रमोटरने केलेला नसेल तर त्यासाठी प्रमोटर हा लायबल होऊ शकतो. त्यासाठी काही सेव्हरल पेनॉल्टीज पण त्याच्यावर कोर्टा थ्रू किंवा कंपनीकडनं इम्पोज केल्या जाऊ शकतात. द कोर्ट मे सस्पेंड द प्रमोटर फ्रॉम टेकिंग पार्ट इन द मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. जर प्रमोटर फ्युचरमध्ये कंपनीचा कोणी मेंबर असेल आणि त्याने जर कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये काही पार्ट घेतला असेल कंपनीच्या फायद्यासाठी, त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याला कंपनी ऍक्शन घेऊ शकते आणि कोर्टा थ्रू त्या व्यक्तीला कंपनीमधनं सस्पेंड केलं जाऊ शकतं. लायबिलिटी ऑफ द प्रमोटर ॲट द टाइम ऑफ द वाइंडिंग अप. If the tribunal has passed an order for the winding up of a company and the liquidator has made a report to the tribunal that, in his opinion, a fraud has been committed by an person in the promotion of the company, the tribunal can order such a person
including a promoter to be examined by the tribunal. तर लायबिलिटी ऑफ द प्रमोटर्स ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप म्हणजे काय, जर कंपनी बंद करण्याची वेळ आली, वाइंडिंग अप जेव्हा वेळी कंपनी होत असेल आणि त्या वाइंडिंग अपच्या वेळी जर त्या जे लिक्विडेटर असतील, लिक्विडेटर म्हणजे कोर्टा थ्रू लिक्विडेटर हे नेमलेले असतात कंपनीचं इन्स्पेक्शन करण्यासाठी कंपनी बंद करण्याच्या आधी, त्या लिक्विडेटरने जर ट्रिब्युनलला रिपोर्ट दिला की कंपनीच्या फॉर्मेशनच्या वेळीच कंपनी सुरू होतानाच कंपनीमध्ये काही फ्रॉड झालेला आहे, तर अशा वेळी ट्रिब्युनल त्या प्रमोटरला कोर्टामध्ये ट्रिब्युनलमध्ये कॉल करून त्याची चौकशी करू शकते आणि जर त्या व्यक्तीने काही तसं चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील तर त्या प्रमोटरच्या अगेन्स्टमध्ये कंपनी ऍक्शन घेऊ शकते. जर प्रॉस्पेक्टसमध्ये प्रमोटरने काही चुकीचं किंवा खोटं स्टेटमेंट दिलेले असेल, मीन्स लिबेल फॉर एनी अनट्रू स्टेटमेंट इन द प्रॉस्पेक्टस टू द पर्सन हू हॅज सबस्क्राईब फॉर एनी शेअर्स ऑर डिबेंचर्स ऑन द फेथ ऑफ द प्रॉस्पेक्टस. तर अशी जी काही खोटी माहिती दिलेली असेल तर त्यासाठी प्रमोटर हा त्या गोष्टींसाठी लायबल असू शकतो. मग त्याच्या लायबिलिटी कुठल्या कुठल्या असतील तर टू सेट असाइड द अलॉटमेंट ऑफ अ शेअर, स्यू फॉर डॅमेज, स्यूड फॉर कॉम्पेन्सेशन आणि क्रिमिनल प्रोसिडिंग. तर ह्या सर्व ऍक्शन त्या प्रमोटरच्या अगेन्स्टमध्ये कंपनी घेऊ शकते. किंवा शेअर होल्डर्स असतील ज्यांचं नुकसान झालेलं असेल तर ते सगळे त्या प्रमोटरच्या अगेन्स्टमध्ये ऍक्शन घेऊ शकतात. प्लस इन कॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट, लायबिलिटी ऑफ द प्रमोटर इन प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, इन कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी रजिस्टर्ड होणे. तर कंपनी रजिस्टर्ड होण्याच्या आधीचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील जे प्रमोटरने केलेले असतील तर त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी प्रमोटर हा तिथे लायबल असतो. व्हेरी ऑफन प्रमोटर्स एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ थर्ड पार्टीज purporting to act on behalf of the company which is yet to be formed. Such a contract does not bind a company as it was not in existence at the time of the contract. तर जे कंपनी सुरू होण्याच्या आधीचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला प्रमोटर हा बाइंडिंग असेल. कंपनी त्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टला बाइंडिंग नसेल कारण कंपनी त्यावेळी एक्झिस्टन्समध्येच आलेली नसते. कंपनी तिच्या ऍक्टला कधी बाइंडिंग असेल, ज्यावेळी कंपनी एक्झिस्टन्समध्ये येईल म्हणजे इन कॉर्पोरेशन होईल, रजिस्टर्ड होईल, त्यानंतरच्या प्रत्येक गोष्टीला कंपनी जबाबदार असेल. पण त्याच्या आधीचे जे काही कंपनीशी रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट असतील त्या प्रत्येक गोष्टीला कोण रिस्पॉन्सिबल असेल तर तो म्हणजे प्रमोटर. तर हा एक महत्वाचा टॉपिक आहे कंपनीचा, दॅट इज द प्रमोटर ऑफ द कंपनी.